मी अरुण खोडके. शुभचिंतन. इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच या युरोपियन व्यापाऱ्यांनी हिंदुस्थानच्या समुद्राची मालकी स्वतःकडे आपापसात वाटून घेतली होती. भारताचा प्रदेशात होणारा व्यापार त्या काळात जास्तीत जास्त समुद्रमार्गानेच होत असे. भारतात व्यापार करणाऱ्या या परकीय व्यापारामध्ये इंग्रज, पोर्तुगीज हे जलमार्गावरती प्रबल होते. त्यांच्या लेखी अनुमतीशिवाय कोणतेही भारतीय अगर इतर जहाज सही सलामत समुद्रातून संचार करू शकत नसे. संपूर्ण देशावरती त्याकाळी मोगलांची अधिसत्ता असली तरी औरंगजेब स्वतःला भूपती अगर शहनशाह म्हणून घेत असला तरी देशाच्या किनारपट्टीवरती आणि संपूर्ण जलप्रदेशावरती युरोपियन लोकांचेच वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान द्रष्टे आणि स्वतंत्र प्रतिभेचे असामान्य कर्तृत्वाचे लोकोत्तर राष्ट्र निर्माते होते. त्यांनी राष्ट्रीय नौदल निर्माण केले. या देशाचे स्वतंत्र स्वाभिमानी आरमार असले पाहिजे हे प्रथम त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी त्वरित पावले उचलली आणि स्वतंत्र राष्ट्रीय नौशक्तीची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून त्यांना भारतीय आरमाराचे जनक असे म्हटले जाते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.